गेले 10 वर्ष आमदार म्हणून आम्हाला दीपकराव चव्हाण यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. केली का? आमदारांनी भरपूर विकास कामं केली. दीपक चव्हाणच असावेत आणि अजित आपला पवार साहेबांचा पक्ष शेतकऱ्याकरता काम करत आहे. शेतकरी दुधाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न असेल, आमच्या खासदारांनी लोकसभेत मांडला, सोडवला. भरपूर केलेले आहेत कामं, विकास कामं भरपूर झालेली आहेत आणि फिर आमदार दीपक चव्हाण असावा या माझी वैयक्तिक मत आहे. नमस्कार. आता आपण पोहोचलो आहोत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील या अनपटवाडी गावामध्ये. तसं पाहिलं तर या मतदारसंघात हे अनपटवाडी गाव प्रचंड प्रमाणात दुर्गम अशा या स्थितीत, आजूबाजूला सर्व डोंगरमाळ आणि 99% इथे शेतकरी राहतात. आणि या गावाचा आढावा घेत असताना आपण ग्रामस्थांना विचारणार आहोत की विद्यमान आमदारांची कामं काय आहेत आणि येणारा आमदार कसा असावा इथल्या ग्रामस्थांना वाटतं. नमस्कार बाबा. नमस्कार. काय वाटतं की येणारा आमदार कसा असावा? या विधानसभेत आपण आमदार धाडणार आहात. काय वाटतं, विद्यमान आमदारांनी विकास कामं केली का अनपटवाडीमध्ये? गेले 10 वर्ष आमदार म्हणून आम्हाला दीपकराव चव्हाण यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनपडी गावाच्या विकासामध्ये भरपूर कामं झालेले आहेत. मग ते रस्ते असो किंवा अन्य पद्धतीची पाणी पुरवठा असो किंवा अनेक कुठल्याही प्रकारची कामं असो, पण आमदार दीपक चव्हाण हे आमच्याकडं वेळोवेळी सुखदुःखामध्ये धावून येतात. वेळ प्रसंगी कुणाचं वैवाहिक जीवन असेल तर त्याच्यामध्येच ते इन्व्हॉल्व होतात. आणि अशा पद्धतीनं आम्हाला दीपक चव्हाण आणि निंबाळकर घराण्याचं आमच्या गावावरती भरपूर योगदान आहे. मग ते रामराजा असो, संजीव बाबा असो किंवा रघुनाथ राजा असो, त्यांचे पुत्रसुद्धा आमच्याकडं वेळोवेळी सुखदुःखामध्ये सामील होतात आणि आमच्या गावाचा आढावा घेतात. तुम्ही जर आत्ता गावाकडून येताना जर पाहिलं असेल तर आमच्या गावामध्ये बऱ्याचशा तरुण मुलांनी वृक्षारोपण केलं. आणि वृक्षारोपण करत असताना ज्या वेळेला त्या जनावरांच्याकडून उपद्रव व्हायला लागला त्यावेळेला दीपकराव चव्हाणांच्या आम्ही नजरेस आणून दिलं की अशा प्रकारे आम्हाला जाळीची व्यवस्था पाहिजे. दीपकराव चव्हाणांनी एका रात्रीमध्ये आम्हाला निर्णय घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी फलटणला आमची गाडी बोलवून आम्हाला त्या जाळ्यात येऊन आजही हे वनराई दिसते किंवा तलावाच्या बाजूला जो मंदिर आहे पवनाई देवीचं आमचं ग्रामदैवत आहे. आणि या ग्रामदैवाच्या माध्यमातून त्याच्या परिसरामध्ये जी वृक्षारोपण लागवड केली ते आमच्या तरुणांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्या योगदानामध्ये आमदार दीपकराव चव्हाणांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल यांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की येणारा आमदार दीपक चव्हाणच असावेत आणि चांगलं काम केलं. विकास कामं आमदार दीपक चव्हाण विद्यमानांनी चांगली केली. काय सांगाल थोडक्यात याबाबत? नाही, कामं चांगली झाले ते. पहिल्यापासून मी बघतो आमदार फंडातून भरपूर कामं झाले ते आणि चांगल्या दर्जाची कामं झाले ते. त्यामुळे आमच्या ग्रामस्थ समाधानी आहे त्याबद्दल. त्याच पद्धतीने काय सांगाल तुम्ही की येणारा आमदार कसा असावा? अनपटवाडीचे ग्रामस्थ म्हणून काय सांगाल, विद्यमान आमदारांनी गावात विकास कामं केली का? आमदारांनी भरपूर विकास कामं केली. गेली 15 वर्षे झालं दीपक चव्हाण एक चांगला संस्कृत माणूस आहे आणि रामराजांच्या नेतृत्वाखाली, संजूबाबांच्या नेतृत्वाखाली इतकी प्रचंड गावात कामं केली. आत्ता पाईपलाईनचं आमचं जलजीवनमध्ये जवळजवळ 88 लाखाचं काम आहे आणि अंतर्गत गावात जवळजवळ 50-60 लाख रुपयाची कामं दीपकराव चव्हाणांनी या पंचवार्षिकमध्ये, मागच्या पंचवार्षिकला वेगळी कामं दिली, या पंचवार्षिकला कामं दिली. आता इथनं पुढं जी चर्चा आमची झाली ती सगळे पांधन रस्ते घेण्याचा निर्णय रामराजे असो, संजूबाबा असो, रघुनाथ राजे असो, आमदार दीपकराव चव्हाण यांनी हा निर्णय आम्हाला सांगितलेला आहे. आणि गावातली जी समाज मंदिर आहेत त्या सभा मंडपसुद्धा आमदार दीपक चव्हाणांनी दिलेले आहेत. उद्याच्या भविष्य काळात आमच्या गावामध्ये जे मध्यस्थीमध्ये तरुण भेटले त्यावेळेला ते मंदिर सभा मंडप असा देतो की लग्न सरायला उद्या काय अडचण आली तरी 40-45 लाख रुपयाचा सभा मंडप सुद्धा तुम्हाला आम्ही देतो. आणि सगळी कामं दीपक चव्हाण, रामराजे, संजूबाबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहेत. त्याबद्दल परत एकदा दीपक चव्हाणांना भरघोस मताने निवडून द्यायचा निर्णय झाला आहे. काय सांगाल तुम्ही, आमदार दीपक चव्हाणांना तुमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ओढा दिसून येतोय, विकास कामाचं पर्व त्यांनी उभं केले अनपटवाडीमध्ये. थोडक्यात काय सांगाल, येणारी ही 4थी टर्म त्यांची असेल, दीपक चव्हाणच असावेत का आमदार? काय वाटतंय तुम्हाला? दीपक चव्हाणच असावेत आणि अजित आपला पवार साहेबांचा पक्ष शेतकऱ्याकरता काम करत आहे. शेतकरी दुधाचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, बैलगाडा शर्यतीचा प्रश्न असेल, आमच्या खासदारांनी लोकसभेत मांडला, सोडवला. आणि आता दुधाची अशी अडचण आहे आमची की आम्हाला 2 रुपये जर परत कमी झाले, शासन काय लक्ष देत नाही.
त्यामुळं आमदार तर आमचे चांगलेच आहेत, पण शासनसुद्धा बदललं पाहिजे. शासन म्हणजे यांनी सांगितलं की सरकारही वरचं बदललं पाहिजे, महाराष्ट्र शासनाचं महायुती सरकार बदललं पाहिजे असं ह्यांचं मत आहे. काय सांगाल थोडक्यात, आमदारांनी विकास कामं अनपटवाडीमध्ये केली का? भरपूर केलेले आहेत कामं, विकास कामं भरपूर झालेली आहेत. आणि फिर आमदार दीपक चव्हाण असावा या माझी वैयक्तिक मत आहे. बाबा काय सांगाल तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला? नाही सांगता येणार. तिकडे तुम्ही काय सांगाल की युवक आहे तुम्ही, या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये अनपटवाडी युवकांच्या हाताला काम मिळणार होतं MIDCच्या माध्यमातून, ते कुठंतरी थांबवलं गेलं. काय वाटतंय थोडक्यात, तुम्ही अनपटवाडीकर म्हणून सांगाल? नाही, MIDC व्हायलाच पाहिजे होती. ते आता समजा संजय बाबांच्या माध्यमातून, रामराजांच्या माध्यमातून जर सरकार आलं तर ते MIDC पूर्ववत होईल अशी खात्री आहे. त्याच्यामुळे दीपक चव्हाण हे आमदार व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे. सर्व तरुणांची सुद्धा इच्छा आहे की त्यांनी बाबा आमदार पुन्हा व्हावं आणि आपलं सरकार यावं आपलं. MIDCच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर अनपटवाडी गावातले बरेचसे सुशिक्षित तरुण बेकार आहेत. MIDCच्या माध्यमातून सातारला त्यांना जाता येत नाही किंवा सातारला त्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध नाहीत कर्मचाऱ्यांना किंवा नोकऱ्या नाहीत. पण वस्तुस्थिती अशी आहे की या गावचे काही पोरं शिरवळच्या MIDCमध्ये जातात. रात्री अपरात्री तिन्ही पाळ्यामध्ये त्यांना काम करावं लागतं. 1-2 वेळा ॲक्सिडेंट होऊन मुलांना जखमासुद्धा झालेल्या आहेत. अशा पद्धतीचं जर आपल्या कोरेगावात, उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये जर MIDC झाली तर बऱ्याचशा उत्तर कोरेगावचं, एकाच अनपटवाडीचंच नाही पण अनेक गावातल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील. कारण शेतीवर विसंबून राहण्याचा अर्थ नाही. कारण जरी असलं तरी कष्ट करण्याची प्रवृत्ती नाही. तुम्ही अनेक योजना देता की 150 रुपये दे, 15,000 दिले, 1500 दिले, पण ते सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही. ज्या माणसांना पैसे मिळाले ते कर्मचारी काम करायला मागत नाहीत. त्यामुळे शेतामध्ये अशी व्यवस्था झाली की मजुराची उपलब्धता पैशामुळे ह्या कमी झाली. तुम्ही रेशन फुकट मिळतंय, 1500 रुपये मिळतात आणि कुठल्या योजना येतात, पण त्या पद्धतीपेक्षा आम्हाला मजुरांना काम मिळालं पाहिजे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी MIDC इथं होऊ घातली होती, राष्ट्रीय नॅशनल MIDC येणार होती. काही लोकांनी खो घातला आणि ती MIDC मान खटावकडे गेली अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. युवकांच्या हाताला काम मिळणार होतं त्या MIDCच्या माध्यमातून. उत्तर कोरेगाव तालुक्याचा हा एक कायापालट झाला असता. दुष्काळी परिस्थिती प्रचंड प्रमाणात ती बदलण्यात कुठेतरी या MIDCची मदत झाली असते. काय सांगाल थोडक्यात, ह्या गोष्टीसाठी कोण कारणीभूत आहे? याच्यामध्ये राजकीय वरच्या स्वरूपामध्ये काय लेवल जातं हे आम्हाला काय ज्ञात नाही, पण MIDC या परिसरामध्ये झाली पाहिजे हेही आमचं मान्य आहे. तुम्ही खटाव मान तिकडे दुष्काळी भागामध्ये नेता, त्या पद्धतीचा हा उत्तर कोरेगाव सुद्धा दुष्काळी पद्धतीमध्ये आहे. न पाऊस पडत आहे. आता ह्या वर्षाचं ठीक आहे, पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर होतो आणि गंभीर होत असल्यामुळे हा दुष्काळी पट्टा आहे. या दुष्काळी पट्ट्यामध्ये कमीत कमी सामान्य लोकांना तरी नोकऱ्या लागल्या पाहिजे. त्यासाठी MIDC अत्यावश्यक आहे. आता रामराजांचा असो किंवा त्यांचा असो, त्या वैयक्तिक संबंधामध्ये त्या राजकीय आम्हाला देणं घेणं नाही, पण आम्ही रामराजे या गटाला पूर्णपणे मानतो. समाजाशी एकरूप होऊन, सुखदुःखामध्ये सहभाग होऊन, आर्थिक असेल त्याच्यामध्ये रामराजे घराण्याचं आम्हाला मोठं योगदान आहे. आम्ही एकच विनंती करतो अनपटवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं की जेणेकरून या परिसरामध्ये आमचे जे काही शिक्षणापासून वंचित झालेले किंवा शिकूनही तयार झालेले अशी जी तरुण मुलं आहेत, ही तरुण पिढी वाह्यात न जाता जेणेकरून त्या MIDCमध्ये काम करावं. कारण इथून पुढचा परिसर फार बिकट होत चालला आहे, तर तेवढी आमच्यावरती कृपा करावी एवढी आमची नम्र विनंती. बाबा नमस्कार. काय सांगाल, आता आपण अनपटवाडीच्या गावकऱ्यांना विचारत होतो, तुम्ही सांगा काय सांगाल की येणारा आमदार कसा असावा आणि विद्यमान आमदारांचं गावात काम कसं आहे अनपटवाडीमध्ये? विद्यमान आमदारांचं काम एकदम चांगल्या पद्धतीचंच आहे. त्यांनी आमच्या गावात अनेक कामं म्हणजे पैसे दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचाच आमदार आम्हाला पुन्हा हवा आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याच पाठीशी उभं राहणार. 4थी टर्म आहे आमदार दीपक चव्हाणांची, यंदाची ही 4थी टर्म आहे. संभाव्य यादीत दीपक चव्हाणांचं नाव देखील आलंय. काय सांगाल थोडक्यात याबाबत की आमदार दीपक चव्हाणांनी अनपटवाडीचा विकास केला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही थोडक्यात? नाही, त्यांनी विकास केलेलाच आहे अनपटवाडी गावचा, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि त्यांची 4थ्या टर्मला सुद्धा अनपटवाडीकर त्यांना पाठिंबा देतील. पाठिंबा देणारच, आम्ही भरघोस मतांना त्यांना निवडून देणार ही आमची ग्वाही आहे. भरघोस मतानं निवडून देणार अशा पद्धतीचा एल्गार अनपटवाडी ग्रामस्थांनी पुकारलेला दिसून येत आहे. त्याच माध्यमातून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलं जाते असं ग्रामस्थांचं म्हणणं
समोर आलं. आणि याच माध्यमातून अनपटवाडीचा विकास पाहिला तर वेगवेगळे सभामंडप असो, रस्त्याचं काम असो किंवा पाण्याचं काम असो, आमदार दीपक चव्हाण आणि दस्तूरखुद्द श्रीमंत विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, अनपटवाडी.